गेलं नाही विकास करा जरा हारे आयशा ऐकताची उतर दसकला राक्षस वीर हृदय खोचला दुर्धर कपट परकार भला नोहे. श्री संतांच्या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. पुण्य पावन पवित्र असणारी ही चिवळी नगरी, पवित्र नगरीमध्ये पवित्र असणाऱ्या मारुतीरायाच्या दरबारात पवित्र असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, अखंड हरिनाम सप्त्यात दुपारच्या क्षेत्रामध्ये भावार्थ रामायण ग्रंथ, भावार्थ रामायण ग्रंथातील हा युद्धकांड प्रसंग, युद्धकांड प्रसंगातील लक्ष्मण शक्तिमुक्त सोहळा आणि लक्ष्मण शक्तिमुक्त सोहळ्यातला तिसरा अध्याय यथासांग पद्धतीने या ठिकाणी चालू आहे. सज्जन हो मायबाप हो, पहिलं प्रथम देवादिदेव भगवान रामचंद्र प्रभू, त्या रामचंद्र प्रभूच्या चरणावर नतमस्तक होऊन, मारुतीरायाच्या चरणावर नतमस्तक होऊन या ठिकाणचे अधिष्ठान मूर्ती वाचक सूचक श्रोते सज्जन मायबाप माता भगिनी वयोवृद्ध तपोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध सर्व साधू संत मंडळी सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन लक्ष्मण शक्तिमुक्त सोहळ्यातल्या तिसऱ्या अध्यायातली उर्वरितली सेवा कथेचा अनुसंधान इथपर्यंत आलेला आहे. रावण काळनेमीला कपट सांगू लागलेला आहे. आतापर्यंत महाराजांच्या मुखातून आपण ऐकले मायबाप हो, काळनेमी रावणाचं ऐकिलं आणि रावणानं काळनेमीला सांगितलं होतं अर्ध राज्य देतो म्हणून, बरं काय. पण काळनेमी राक्षस कुळातला होता माऊली, पण राक्षस कुळातला असून सुद्धा त्याला कपटाबद्दल माहिती होती, बरं काय. कपट प्रकार भला नोही, कपट केल्यानं तळपट उठते माऊली, बरं काय. रावण सुद्धा कपट केलाय, कपटानं सीतामातेला नेला आणि कुळाचा क्षय झाला माय बापू. 1,00,000 पोरं 1,25,00,000 नातू हिंदानच बुडाला की काही शिल्लक आहे? काय बी नाही. चिंतन करा. काळनेमी राक्षसासून विचार करायलाय, रावण म्हणालाय मला कपट कर, मग माझं काही शिल्लक राहील का? नाही. म्हणून तुम्ही आम्ही रामकथा ऐकावा आणि रामकथा आचरणात आणावं माय बापू, बरं काय. कथा परिसता रामायण पूर्वज उद्धरती जाण. रामकथा ऐकल्यावर पूर्वजांचा उद्धार होते, एवढी गोड कथा रामकथा आहे. आणि रामकथा ऐकावं आणि रामकथा आचरणात आणावं. कपट करिता हिरण्यकशिपू खंडन खंड केली वपू. ते हमचा कोण प्रतापो रुद्र रूप जिंकावया. सज्जन मायबाप काळनेमी मनात विचार करू लागलाय, रावणाला उत्तर देता आलं नाही, बरं काय. हिरण्यकशिपूनं कपट केलंय माऊली देवाबद्दल, भक्त प्रल्हादाबद्दल. त्याची कथा सांगत बसलं तर वेळ लागते, बरं काय. आणि ती कथा प्रत्येकाला माहित आहे महाराज. खंड विखंड झाली वपू. कारण भगवान परमात्मा नरसिंहाचा अवतार धारण केलं आणि शरीर असणारं त्याचं पोट फाडलं महाराज. म्हणजे शरीर असणारं खंड विखंड झालं, बरं काय. आणि म्हणून काळनेमी म्हणालाय, रावण तर मला म्हणालाय मारुतीरायासोबत कपट कर, रामाच्या भक्तासोबत कपट कर, मग माझं कसं होईल. म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा जर आमच्या अंतःकरणामध्ये कोणाबद्दल कपट असेल तर रामकथा ऐकल्यावर कपट नावाची वार्ता बाजूला करावं, बरं काय. नुसतं पालत्या घागरीवर पाणी काय अर्थ आहे का माऊली? अजिबात नाही. कथा ऐकल्यावर कथा आचरणातच आणावं, तरच त्या ठिकाणी जीवाचा उद्धार होते, नाहीतर होत नाही. अजून काय म्हणाले माऊली बोला. कपटे साधिल्या अमरेंद्रे भगी भगी पिले
मेरी रे बोला. कपट साधिले चंद्रे वा. छेरोगे थोर या पिले. सज्जन मायबापो चिंतन करा. 33 कोटी देवाचा राजा इंद्रदेव. इंद्रदेवानं आईले बद्दल कपट केलं माऊली. पण 1000 छिद्र पडले अंगाला, मोर होऊन हिंडावं लागलं वनात. बरोबर आहे ना माऊली? आम्ही कुठले राजे आहा का? काही नाही माऊली, आमच्याकडे काहीच नाही. आम्ही जर एखाद्या माईवर कपट केल्या तर आमचं कसं होईल? बरं काय? अहो, जगाला रात्रीला प्रकाशित करणारा चंद्र, शीतल असणारी छाया किंवा शीतल असणारा थंड अवस्थेमध्ये ठेवणारा चंद्र, अख्ख्या जगावर प्रकाशित करणारा, पण त्यानं सुद्धा गुरु माऊली सोबत कपट केलं माऊली, आहे की नाही? त्याला सुद्धा डाग लागला. मग तुम्ही आम्ही जर कपट केल्या तर कसं व्हावं? म्हणून हे रामकथा केवळ तुमच्या आमच्यासाठी आहे माय बापू. तुम्ही आम्ही काय करायला आणि आमचं कर्तव्य काय आहे हे रामायण शिकवते तुम्हा आम्हाला. आणि म्हणून आम्ही कपट असणारी वार्ता जवळ ठेवायचं नाही. कपट जर केल्या, रावणाला 80,000 बायका होत्या महाराज, त्याचं तळपट उठलंय. बरं काय? आणि मग तुम्ही आम्ही विचार करून आचरण करावं हे रामायण तुम्हा आम्हाला शिकवते. अजून काय म्हणाले बोला महाराज? हा म्हणजे घर घेणे आईसे मांडिले शस्त्र अर्जुने बोला. सांडोनी हस्तपाद छेदने शेकी प्राणे निमाला. शस्त्र अर्जुनाची कथा तुम्हाला माहित आहे. रेणुका मातेच्या इथं गेला होता, खाऊन पिऊन घर घेणे ऐशे मांडिले शस्त्र अर्जुनी, है की नाही? जिथलं खालंय तिथंच असणारा वाईट विचार केला महाराज. बरं काय? पण परशुरामानं त्याचे 100 हातही कापलं आणि त्यालाही मारलं महाराज. म्हणून तुम्हा आम्हाला 2च हात आहेत महाराज. रामकथा रामायणातली कुठलीही वही घ्या, केवळ आचरणात आणायचं आहे. रामकथा सांगला म्हणजे महाराज झाला नाही, बरं काय? अजून कीर्तन केला म्हणून महाराज झाला नाही. ज्यानं आचरणात आणलंय त्यानंच महाराज झालाय, है की नाही? म्हणून माय बापू फार सुंदर असणारी कथा आहे. बोला माऊली. येणे रावण जाण वा. सांडूनी या राज चिन्ह भीक माग गेला पण वा वा. शिथे पुराण देई माते. काळने मी मनात विचार करू लागला, या बाकीच्या लोकांना सोडा म्हणले. ज्यानं आम्हाला कपट कर म्हणालय तेच कपट केलंय. राजे पण सोलय, 14 चौकड्याचं राजे रावणाकडे आहे महाराज. रावणानं राजा पदाला सोडलंय आणि भिकारी होऊन भिक्षांडे माई म्हणलंय सीता मातेला. बरं का? चिंतन करा. भिक्षांदे माई म्हणलंय. माय म्हणे जिसी भोगू पाये तिशी, कपटे मिळविले धुळीशी सपुत्र परिवारेशी. बरं काय? सज्जन हो, रावणाची ही अवस्था झाली. काळेने मनात विचार करायला तर काय करावं? स्वतः भीक मागला, राज्यपद बाजूला केला, भिकारी झाला, कपट केला आणि याच तळपट उठलंय म्हणले. आणि यानं मला कपट कर म्हणालय. चिंतन करा महाराज. कपट हे प्रकार साधी गोष्ट नाही. ज्यानं कपट केलंय त्यानं नरकाला गेलंय. त्याला भोग आहे. म्हणून कपट प्रकार भला नये असं काळने मी मनात विचार करत आहे. भोगू भोगू पाये तिळशी वावा. कपटे मिळविले धुळीची सपुत्र सैन्याशी मारवी. सज्जन माय बापो, माता म्हणे जिएसी आणि भोगू पाहे तिएसी. रावणाला जमलं नाही महाराज. रावण वाईट विचार केलाय मामा. तर रावणाचा असणार आणि 1 लाख पोरं, 1.25 लाख नातू आणि सैन्य संपत आलं. चिंतन करा माय बापो. आम्हाला एकच पोरगा आहे, है की नाही? ते बी मिठाच्या खड्यावाने आहे.
त्याला 3दा दवाखान्याला न्यावं लागते. आणि आम्ही जर एखाद्या माईवर वाईट नजर टाकल्या तर आमच्या लेकराची वरात निघायला वेळ लागेल काय? लागणार माय बाप हो, बरं काय? म्हणून तुम्ही आम्ही काय करावं, दुसऱ्याच्या माईला माईसारखं मानावं, तरच आमचं जीवन करता अर्थ होते. नाहीतर माय बाप हो, किती वाऱ्या केला काय, अजून काही देव केला काय, देव घेऊन जरी डोक्यावर नाचला आणि दुसऱ्याच्या माईवर जर नजर टाकला तर त्याचा लय झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून रामायण ऐकावं. इतराची गती कायची देवे कापते नाडिले देवाची विस्मरतो सांडो निर्मानशी बोला. होय भिकेची लागला. काय बुद्धी आहे महाराज काळनेमीची? काळनेमी म्हणत आहे हे बाकीच्या लोकांचं सोडा, देव सुद्धा कपट केलंय. बर काय? बळीराजाच्या इथं गेलं होतं माऊली, है की नाही? मग देवाला सुद्धा त्या ठिकाणी द्वारपाळ व्हावं लागलंय. चिंतन करा मायबाप हो, या जगाच्या मालकानं कपट केलंय, मालकाला भोगावं लागले. तुमची आमची काय अवस्था होईल, तुमची आमची काय दशा होईल? म्हणून तुम्ही आम्ही कपट करावा का? अजिबात नाही. माऊली बोला. आपण होणे रंक बळीशी मागू लागला भिकार वावा. तिने द्वार पार केला देख बोला. आणि असंख्या बोलती पुराणे असणारे असंख्य बोलतात. कुठलंही शास्त्र काढा महाराज, बरं काय? आपण रंक झाला, भिकारी झाला, बट्टू वेश धारण केलं. राजा बळीच्या इथं भीक मागले 3 पावलं जागा. बळीच्या राजानं उदार अंतकरणानं दान दिलं महाराज. गुरुनं सांगितलं होतं शुक्राचार्यानं, देऊ नको हे साधन हवं, पण पाणी सोडलं महाराज. आणि मग त्या ठिकाणी एका पायामध्ये पृथ्वी, एका पायात आकाश आणि दुसरं पाय कुठं ठेवू राजा बळीराजा उदार अंतकरणाचा होता. बळीराजानं आपलं मस्तक समोर केलंय. मस्तक हे पायी या वार करी संताच्या. आणि म्हणून राजा बळीनं आपलं मस्तक त्या देवाला पाय ठेवण्यासाठी दिलं आणि देवानं पाताळात टाकलं. पाताळात नेल्यावर राजा बळीनं पायाला धरलंय देवाच्या. देवा जाऊ दे ना म्हणलंय. घोंगराची काठी घेतलंय, घोंगड खांद्यावर टाकलंय आणि आता सुद्धा पाताळामध्ये राजा बळीचा द्वारपाळ झालेला आहे देव, बर काय? म्हणून देवाला सुद्धा जमलं नाही आणि रावण म्हणाला मला कपट कर, ते बी रामाच्या भक्तासोबत, तर माझं कसं होईल बोला. या लागी कपटाची वार्ता भली. भली नोहे गा सर्वथा कपट करिता कपिनाता सब घाताशी करावे. आणि म्हणून असणारं कारण मी मनात म्हणत आहे, याच्यासाठी ही कपटाची वार्ता भली नव्हे, योग्य नाही, बरं काय? कपट करू नये. तुम्ही आम्ही सुद्धा करू नये माय बापू, बरं काय? आम्ही जर कपट केल्या तर आमचं काही खरं नाही, बरं काय? आणि म्हणून काळने मी विचार करू लागला, अजून काय करते बोला. श्रीरामाचे निज भक्त त्याची कोणी कपट करीत सवेची मरण पावत नरक भोगित अनिवार असणारा नरक भोगावा लागते महाराज. भगवान रामचंद्र प्रभूच्या भक्ताबद्दल जर आम्ही कपट केल्या तर त्या ठिकाणी कोणी जिवंत राहणार नाही. देवाच्या भक्तावर कपट करणं म्हणजे, देवाचा भक्त म्हणजे साधू संत महात्मा, आणि त्या महात्म्याबद्दल कपट करावं अजिबात नाही. आणि मग त्या भक्ताबद्दल जर कपट केलं तर आमचं बरं होईल का? अजिबात नाही महाराज. म्हणून कोण्या साधूला नाव ठेवू नये, कोण्या संताला नाव ठेवू नये माय बापू, त्यांच्याबद्दल कपट विचार करू नये. हे काय नेहमी सांगत आहे मामा, तुम्ही आम्ही माणसाच्या जन्माला आल्या, बर काय? माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा माणूस म्हणून घ्यायची अक्कल आमच्याकडे नाही, बर काय?
आम्हाला माणूस म्हणाय गेलो तर लाज वाटाली महाराज. बर का, माणुसकी नावाचा शब्द आहे का? अजिबात नाही. म्हणून तुम्ही आम्ही रामकथा ऐकावं आणि रामकथा आचरणात आणावं. बर काय? हनुमान श्रीरामाचा किंकर वा. श्रीराम भजनी वीरन. अति तत्पर वा. यासी कपट करीत नर त्यांच्या शरीरा वांचना. वारे बाबा, वयानं खूप मोठं आहे महाराज. म्हातार वयस्कर वाचक आहे, पण आमचे मामा असणारे बघा जीव तोडून बोंबीच्या देठापासून वाचवाले. बर काय, देहाचा विचार करालेत का माऊली? देह जावो अथवा राहो पांडुरंगी दरड भाव, हे संतांचं वाक्य आहे महाराज. बर काय, आणि म्हणून मारुती काळने मी विचार करत आहे. मारुती राया भगवान रामचंद्र प्रभूचे निष्कपट वर्तीचे भक्त आहेत. कपट आहे का माऊली मारुती रायाकड? अजिबात नाही. आणि त्याच्यावरही आहार नेशी अखंड, खंड नाही. खंड आहे का माऊली? अखंड नामधारक आहे. बर काय, आणि मग ज्यानं कोणी या भक्तासोबत कपट केलं त्याचं शरीर वाचना. बर काय, त्यानं नक्की मरण. कारण मी मनात विचार करू लागलेला आहे महाराज, मारुतीरायासोबत कपट करणं म्हणजे मरण जवळ आलंय असा विचार चालू आहे. ऐसे दानात मीना पाना वारे वा. सांगतचे रावण बोला. कपिशी विघ्न करीना ते मदची मरण उडवले. रावण म्हणाले कपट कर, मारुती रायाला गोवे, मारुती रायाला मार. मी जाणतो म्हणाले की काळने मी, मला माहित आहे नक्कीच मी मरणार. बघा महाराज काय विचार आहे, काय ज्ञान आहे महाराज. नक्की मला मरण जवळ आलंय माझं. रावण म्हणालाय कपट कर, मारुती रायाला मार, आणि राज्य अर्ध राज्य देतो म्हणाले. मी मेल्यावर राज्य कोण भोगणार आहे पुढची वय महाराज? पाया पडोगी रावण अर्ध अर्ध राज देईन म्हणे वापजनी मालिया प्राणे वावाजे कोणी भोगावे. काळने मी मनात विचार करत आहे, रावण 10 तोंडाचा होय, 4 तोंडाच्या काळने मीला म्हणालाय. पाया पडतो काळने मी, मारुती रायाकडे जाय, मारुती रायाला मारायचा प्रयत्न कर, मारुती रायाला रात्रभर गोवायचा प्रयत्न कर. आणि मी निमाली या प्राणी, मी जर मेलो तर राज्य कोण भोगाव मामा? काळने मी विचार करू लागलेला आहे. आपुली आपण करा सोडवन, संसार बंधन थोडा वेगी. काळने मीचा विचार आहे. तुम्ही आम्ही सुद्धा आपला आपण विचार करावं. आपल्यासाठी कोणी नाही माय. तुम्ही चिंतन करा. 2-3 वर्षाखाली करोना आला होता, कोणी आले काय जवळ? नाही. कोणाचे कोणी? तुझे नव्हे रे कोणी. आणि ती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून. किंवा तुकोबा राहायचं अभंग आहे मामा. नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळाला जवळी ग्रासावया, काळाची उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप. आता पुष्कळ आहे महाराज. सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेची कामीन दूर राही. कोण आहे महाराज? कोणी नाही हो आपलं. बरं काय, आपलं केवळ भगवान परमात्मा आहे. आणि म्हणून काळने मी म्हणू लागलेला आहे मी मरणार आहे. आणि रावण अर्ध राज्य देतो म्हणाले. तरी वा, तरी रावणाची करील घात. सुंदर मामा. परिस हनुमंते वा वा. होया माते हित काही. चिंतन करा महाराज. काळने मी मनात विचार करत आहे, मी जर जायला गेलो तर रावण मला मारते.
दुष्टाच्या हातून मरण्यापेक्षा एका भक्ताच्या हातून मेलं तर माझा उद्धार होते. कुठं मराव, कोणाच्या हातून मराव आणि कसं मराव हे आपल्याला कळालं पाहिजे महाराज. है की नाही माऊली? अवघड आहे महाराज. या रावणाच्या हातून मरण्यापेक्षा मारुतीरायाच्या हातून मेल्यावर माझा तर उद्धार होतेच, माझ्या कुळाचाही उद्धार होते. है की नाही महाराज? आणि म्हणून असणार त्या ठिकाणी काळणी मी हा विचार करू लागलेला आहे. मन स्वभावे श्री रघुनाथ श्रीराम प्रेमे सदा टुटत वा वा. त्याचे हाते घात करत करता अर्थ मी झालो. काळणी मी मनात विचार करू लागलेला आहे. मारुतीराया अखंड नामस्मरणामध्ये डुलू लागलेले आहे. सभाय अंतर रघुनाथ. बाह्य दृष्टिकोनातून बघितलं तरी भगवंताचं चिंतन, आतून बघितलं तरी त्या ठिकाणी भगवंताचं चिंतन. आतून म्हणजे सांगू मामा अंतकरणाचा विषय, अंतचतुष्टी म्हणतात. मारुतीरायाची बुद्धी काय कराली? रामाचं चिंतन. बुद्धीचा विचार काय आहे? रामसेवा. बर काय? मन काय म्हणाले? रामाचीच सेवा, रामाचं चिंतन. बर काय? मारुतीरायाचा अहंकार राममय झाला. बर काय? मन बुद्धी चित्त, चित्ताच्या ठिकाणी सुद्धा रामच आहे. हे अंतकरणाचा विषय. बाह्य दृष्टिकोनातून जर बघितलं तर मारुतीरायाच्या रोमारोमातून सुद्धा रामाचं चिंतन होतं महाराज. आम्ही या माऊली आमच्याकडे 4 वाचा आहेत. परा पचंती मध्यमा वैखरी. आम्ही वैखरीनं बोलाल्या. जिभेवरली वाचा म्हणजे वैखरी, आणि ते सुद्धा अखंड झाली का? झाली नाही महाराज. बर काय? म्हणून काळणे मी मनात विचार करत आहे. ज्यानं अंतर बाह्य रघुनंदन किंवा हृदयबंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडीला. कोण कोंडलं महाराज? या मारुतीरायानं. बर काय? कारण मारुतीरायाच्या अंतकरणामध्ये राम होता. माय बापो चिंतन करा. बर काय? आणि मग त्याच्या हातून जर मेल्या तर नक्की आमचा उद्धार होईल, अशा प्रकारचं बोलू लागले. विचारोनी मनी मान देत रावण वचनी. वा वा. तुझी आज्ञा उल्लंघनी वा. सामर्थ्य जनी आसेना. एवढा विचार काळनेमीनं मनात केला, आणि मनात केल्यावर काळनेमी मान हलवली. राजाला बोलू लागलेलं आहे, महाराज तुमच्या आज्ञेचं कोण उल्लंघन करू शकल? असा कोणी या मृत्यू लोकात आहे का? रावण आहात तुम्ही, रावण लंकेचे राजा आहात. बघा महाराज, काळनेमीनं डाव साधला. बर काय? आणि असा विचार त्या रावणापुढे मांडलेला आहे. ऐसा कोण आहे थोर जो तुझे उत्तर वा. वेघे करुणी नमस्कार निशा कर उसलला. सुंदर मामा अशा प्रकारचं असणारं त्या ठिकाणी बोललो. म्हणले राजश्री, या पृथ्वी तलावर तुमच्या शब्दाचा मान वावर करणारा असा कोणीही नाही. एवढं बोलला आणि मालकाला नमस्कार केले. चिंतन करा. राजा होता रावण, आणि रावणाचा सेवक काळनेमी होता माऊली. मालकाच्या कुठलंही कार्य करतावेळी मालकाच्या पाया पडल्याशिवाय जाऊ नवं. राक्षस कुळातले होत, पण त्याचे काही विचारले गोड आहेत मामा. आम्ही गावाला निघालो तेव्हा माय बापाच्या पाया पडणं, बाई माहेरा निघालं तेव्हा नवऱ्याच्या पाया पडणं बंद केलंय. आम्हाला कळालं का? कळालं नाही. आम्ही पोत्या सांगाल्या, ऐकाल्या, कीर्तन कराल्या, प्रवचन कराल्या, लोकाला ब्रह्मज्ञान सांगाल्या, पण आई वडिलाचं दर्शन घेतलं का माऊली? मालकाचं दर्शन सेवके करावे सांगितले काम, किंवा पितृवचन सेवापती. चिंतन करा महाराज.
देवाकडे जायची गरज नाही माय. जर माईला देव कळाला तर घरचा आहे की नाही. आणि लेकराला आई वडील कळाल्यावर सप्त्यात जायची गरज आहे का मामा. पुंडलिकानं कुठं गेलं होतं का. माय बाप केवळ काशी आणि त्यांनी न जावे तीर्थाशी. या काळनेमीला कळाले आणि काळनेमी रावणाच्या पाया पडून निघालेला आहे. पार्वता पामे जेव्हा मारवती तेव्हा आपण गेला शीघ्रगती. वा. माया केली अति निगुती तीही निश्चिती परिसावी. सज्जन माय बाप चिंतन करा. खऱ्याचं खोटं लबाडाचं तोंड मोठं आहे की नाही. मारुतीला खरे आहेत पण अगोदर गेले का. दुसऱ्या अध्यायात उडी, तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला उड्डाण केले. काळने मी अर्धा अध्याय झाल्यावर उडालाय आहे की नाही महाराज. मारुती जाण्याच्या अगोदर काळने मी गेला आणि तिथं सुंदर आश्रम तयार केलं माऊली. बर काय. आता कसं निर्माण केलंय पुढच्या वेळी ते जाऊन रक्षकने केले आश्रम निर्माण फळे तळे संपूर्ण वृक्ष रोपणात तिरमये. काळने मी तिथं गेला. सुंदर आश्रम तयार केलं. फळे जळे बर काय. सुंदर फळ, गोड वृक्ष, सुंदर छायेचे बर का. हिरवेगार पानं आणि थंडगार पाणी, जळी बर काय. अशा प्रकारचा आश्रम तयार केले. मायावी आश्रम तयार केले महाराज. राक्षस लोकांकडे मायावी कपट आहे आणि म्हणून त्या प्रकारचं हा काळने मी केलेला आहे. आपण घेऊन अग्निहोत्र तापास वेश निशाचर उपवासी निरंतर गेले उदर कपाटी. काळने मी तिथं साधूचं वेश धारण केला महाराज बर काय. आणि साधूचा वेश धारण केल्यावर उदर म्हणजे पोट, पोट पाठीला चिटकलंय महाराज बर काय. आणि बघितल्यावर वाटलं बाबा 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 किती वर्षापासून साधू आहे बर काय. अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणची झालेली आहे. माता जटाचा संभारा परिधान त्याची कलांबर वकत्री वाढली शमशुभार आठी विचित्र भासते. डोक्यावर जटाचा भाट बर काय आणि दाढी वाढलेली होती महाराज बर काय. केस अंगावरले वाढलेले होते, जटा वाढलेले होते. कितीतरी वर्षापासून साधू तपश्चर्या करत आहे की काय असं बघणाऱ्याला वाटावं. ही अवस्था काळने मी केलेली आहे. कबळ हात लिंग बुडाले केसांत वानप्रस्थ रूपचेत झपा करीतो एकाग्र. सज्जन मायबाप काकतले खेळा केस हातात वाढले, लिंग बुडाले केस हात बर काय. आणि वानप्रस्थ आश्रमामध्ये गेला आणि एकाग्र मन करून नामस्मरण करायलंय. कोणाचं करायलंय माऊली. रामचंद्र प्रभूचं करायलंय काय. करणार एवढं पवित्र आहे काय महाराज. काही काही लोक दिखावा करतात माऊली. 12 जागी टिळी लावणे आहे की नाही बघण्यासारखं. पुढची वेळी बोला. हाती घेऊन जपमाडी भुवळे नेली भवयांतळी. वा. जळती खेचरी मुद्रा लाविली सुंदर कैसी सरली दिसत आहे. सज्जन मायबाप हातामध्ये मोठ्या उमराचे माळ घेतले नाही जपमाळ आणि डोळे असणारे मध्ये गेले बुबुळ बर काय. आणि मुद्रा लावले महाराज खेचेरी मुद्रा बर काय. बघणाऱ्याला वाटायला बाबा 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 काय साधू आहे, काय तपश्चर्या करायला. कधी बघा माळ जपच करायला. आमच्या गावात एक होत रोडवरच बसाव मामा जप करत आहे की नाही. अख्ख्या गावाचा पत्ता ठेवा, कोणाचं भांडण कसं लावाव त्याच्याकडे सगळा रिपोर्ट आहे की नाही. अशा प्रकारचा काळने मी आणि ते उमराची माळ घेऊन जपत बसलाय. बोला. घालून वज्राचं नाव करून एकाग्र माना भगवत धरोनिया ध्यान पायात मना कपिते. एकाग्र मन केलं महाराज. वज्रासन घातलंय बर काय. आण मारुती रायाचं ध्यान लागलंय त्याला. कधी येईल मारुती, कधी हनुमंत येतील. कोणाला ध्यान लागलं.
या काळनेमीला लागलं महाराज. शेवटचा दिवस गोड व्हावा. बरं काय, मारुतीरायाचं दर्शन झाल्यावर याचा उद्धार होते. बरं काय, आणि म्हणून मारुतीरायाचं ध्यान या झालेल्या साधूला लागलं. बरं काय, उदका माझी आशा बाक वा. जैसा कोणी सात्विक जळवाशी पुण्यशील ऐसा देख दिसतचे. कसा दिसालाय बगळा माहित आहे माऊली तुम्हाला. तुमच्या बाजूला होळ वगैरे असेलच, आहे की नाही. ते उदका माझी बगळा उभा टाकते पाण्यामध्ये, आणि ते जळवाशी लोक म्हणतात कुठला तरी साधू आलाय, संत महात्मा आलाय, त्याचं दर्शन घ्यावं म्हणतात. बगड्यासारखे साधू लोक जगामध्ये लय होऊन गेले महाराज. बरं काय, म्हणून साधूवर विश्वास करता वेळी लय मोठा अभ्यास करावा लागालाय. आता डायरेक्ट साधू आहे म्हणून त्याच्यावर विश्वास केल्यानं जमालय काय. तुम्ही ऐकायला रोज बातमी आहे की नाही. लय अवघड झालंय मामा. कोणाला साधू म्हणाव, कोणाला सज्जन म्हणाव, फार वाईट वरती झाली लोकांची. आणि या बगड्यासारखी अवस्था या कोणाची झाली, काळनेमीची. यानं महाराज होऊन बसलाय. बगळा काय करते पुढच्या वहीत बोला. मच्छी आली या दृष्टी तडी घटकावून सगळा गिडी तेवी राक्षस बटे मेळी कपी आगमन सैली पाहतसे. माय बापो, चिंतन करा. बगळा एका पायावर उभा टाकते, मासोळ्या दर्शन घ्यायला येतात. आल्या आल्या मान खाली घाते, घातल्या चोंची मध्ये मासोळीला धरते, आणि मान वर केलं की गटकुण्या गिळून घेते, आहे की नाही. अशा प्रकारचा हा काळनेमी महाराज होऊन बसलाय. लय अवघड आहे महाराज. महाराज होता का मामा? महाराज नव्हता, पण महाराज झाला, आहे की नाही. असेही महाराज बघून राहतात, म्हणून महाराजावर विश्वास करणं लय कठीण झालंय माय बापू. बर काय, आणि म्हणून असणारी ही अवस्था त्या काळनेमीची झाली. अजून काय केलंय बोला. दक्षिण दिशेच्या भागी जैशी मुच होती आगी की नक्षत्रांचा पुद सोलगी दिशे वेगी धावत. आणि तेवढ्यामध्ये दक्षिण दिशेकडे बघितलंय तर काय सकाळचा सूर्य आहे की काय, अग्नीचा कल्लोळ आहे की काय. बर काय, लाल बुंद गोळा दिसालाय की दादुला नातरी शेसा फनाहून निष्ठला मनी मनी निघाला सरावया. चिंतन करा महाराज. मारुतीरायाकडे बघितल्यावर असं वाटलंय सकाळचा सूर्य निघालाय की काय. लालबुंद तेजपुंज असणारा तेजवान मारुतीराया. मामा, मारुतीरायामध्ये काही कमी सामर्थ्य होतं का? एवढं सामर्थ्य काय आलंय सांगून जाऊ का माऊली? कारण अंजनी मातेचं लेकरू होतं. त्याच्या माईचं नाव काय होतं? अंजनी, है की नाही. अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. चिंतन करा. अंजनी मातेचं नाव का? त्याचं कारण आहे महाराज. त्या माईनं 60,000 वर्ष तपश्चर्या केली माऊली. महादेवाला प्रसन्न करून घेतली, आणि महादेवानं म्हणलं माय मीच तुझ्या पोटी जन्माला येतो. आणि 11वा महारुद्र म्हणजे मारुतीराया. आणि आमच्या माईच्या पोटी कोणतं जन्माला आलंय मामा? हे की नाही. चिवळीच्या फाट्यावरूनच डुलत आलंय. कोणी ऑटोतही घेणं आलंय, कोणी गाडीवरही घेणं आलंय महाराज. लय अवघड आहे. कोणाचं सामर्थ्य आहे माय? त्या माईचं सामर्थ्य आहे की नाही. नारी की निंदा मत कर यार, नारी तो है नर की कान, जिस नारी से पैदा हुए शुक भीष्मानुमान. कुंभकर्ण काय वरून पडलाय काय मामा? है की नाही. माय बापू, चिंतन करा. माईच्या दुधातली ताकद आहे. बर काय, जिजामाई होती म्हणून छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, आहे की नाही महाराज. आता जिजामाई कुठं आहे की काही नाही की. लय अवघड आहे महाराज. आणि म्हणून मारुतीराया लालबुंद तेजपुंज दिसालेता. जसं काय 1000 मुखाच्या शेषाच्या डोक्यावरून मणिचरा निघाल्यावर लक्क असणारा प्रकाश पडते, तसा प्रकाश दक्षिण दिशेला मारुतीरायाचा पडलेला आहे. उडान कपिनाथा वाले पर्वताच्या माता बोला. देखता कांत राक्षस चिता वा. हिर सर्वताना धरवे. आणि
अशा प्रकारचं मारुती रायाचे उड्डाण पर्वताच्या माथ्यावर आले. आल्या आल्या राक्षसानं बघितलं, बघितल्या त्याचं मन विस्कळीत झालं, चित्त एकाग्रता झाली नाही, राहिली नाही. थरकाप सुटला महाराज. चोराच्या मनात चालण्याची भीती असते, आहे की नाही? तशी अवस्था या काळनेमीची झाली. बोला. आपली धाबडी आजबडीची वेगळी पडली, मनाची मूर्खडी नाही का भवंडी त्या सज्जन माणसाला बघल्यावर डोळ्याला झापडीच पडली, मनाची मुरकुंडी वळली, अंग तर कापाले महाराज. का झाली अशी अवस्था माय? चुकली या वर्म चुकलाय मामा. कोणता वर्म चुकलाय? वाईटाच्या पार्टीत गेलाय. याला काय आमंत्रित केलं होतं का रावणानं? केलं नव्हतं. वाईट माणसाच्या संगतीत गेल्यानं भोगावं लागालय, म्हणून झापडी पडली, अंग थरथर कापालय. बरं काय? विकळ अवस्था झाली. म्हणून कोणाची संगत धरावं? सज्जनाची संगत धरावं महाराज. उजळली या भाग्य आता, अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला. संताची संगत धरावा, सज्जनाची संगत धरावा. काळनेमी रावणाकडे गेला, म्हणून त्याला झापडी पडली. बर काय? अरे बाबा, विचारू ना पुलेच जळी, बोला. मने मद झाले काळी, आठव नाही कार्याची. आणि काही वेळाच्या नंतर काळनेमी सावध झालेला साधू आणि आपलं कार्य आठवण केला. मला काय झालं गड्या? मी असं का केलो? मला झापडी का आली? मला चक्कर का आली? बर काय? आठव झाली कार्याची. काय केलं? बोला. सकळ जन्माचे निध तारा, जोडो मद जोडो आले सातार. आणि मी तुझी पामर विचार नाटवे. काळनेमी मनात विचार करू लागला. सकळ जन्माचे सार, मज जोडू आले साचार. आतापर्यंतच्या जन्मामध्ये जे पुण्य केलो ते आता जोडू आलंय. मारुती रायाची भेट आहे. चिंतन करा महाराज. दररोज नित्य नेमानं मारुती रायाचं ज्यानं दर्शन घेते त्याच्याकडे कुठलंही संकट येईना महाराज. बर काय? शरण जे हनुमंता, तुम्हा आलो रामदूता. मारुती राया येणं म्हणजे आतापर्यंतच्या जन्माचा सार माझा भेटत आहे. माझा मारुती रायाच्या हातून उद्धार होणार आहे. आणि मी झापडी पडली, मी काय वेडा झालो का? मला का कळत नाही? बघा महाराज, काय विचार आहे काळनेमीचा. बोला. स्वामी कार्य साधावे येथे की मुक्त व्हावे कपी, ती विसरोनी निज कार्याचे मूर्छित चित्ते पडिल. काळनेमी 3 गोष्टी सांगलेल्या आहे महाराज. स्वामीचं कार्य करायला आला एक. बरं काय? मारुती रायाच्या हातून मुक्त व्हायचं आहे 2. बरं काय? आणि माझं कार्य सिद्धीला न्यायचं आहे. मी इथं का असं केलो? मूर्छेला का आली? योग्य आहे का? अशा प्रकारचं बोलू लागले. आयशे विचारो नमनी, स्वस्थ बैसलासनी, कपिले देखिला दुरोनी. वावा. मग दाहोनी तेथ आला. आणि मग अशा प्रकारचा विचार केला मनामध्ये. आणि दुरून असणार मारुती रायानं बघितलं, साधू दिसले. उजळली या भाग्याता, अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला. मारुती रायाच्या मनात असा विचार झाला आणि मारुती राया धावत गेले. बर का? देखिला तापचा, हर्षी तो कपीच्या मागचा. बोला. सर्वांगी उल्हास, वावा. मनात मारुती रायानं दुरून देखिला तापस, भरला सर्वांगी उल्हास. सर्वांगाने मारुती रायाचा उल्हास भरला महाराज.
आणि मारुती रायानं ऋषीचं दर्शन घेण्यासाठी धाव घेतली. बर काय, साधूचं दर्शन घ्यावं, संतांचं दर्शन घ्यावं, हा विचार मारुती रायाचा आहे. बोला मान श्रीराम किंकारा राम रूपाच रे बोला. जे के सर्वदा सहचार प्रेमाथोर श्रीरामी. सज्जन ओमाय बापू, थोडस चिंतन करा. मारुती राया असणारे अखंड नामधारक आहेत. चराचरामध्ये असणार राम पाहणारे. हे स्वचे माझे घर, ऐसे मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर तो झाला. मारुती रायाचा विचार आहे बरं काय. मारुती राया असणारे नम्र झाला भूता, तेने कोंडिले अनंता. मारुती राया सर्व भूतामध्ये असणार त्या ठिकाणी राम बघत होते. बरं काय, म्हणून मारुती रायाचं मन निर्मळ होतं माऊली, स्फटिक दगडासारखं. समोरचा साधू दिसला फक्त, आतला वाईट वर्तीचं बघले काय, अजिबात नाही. म्हणून मारुती राय असणारे त्या ठिकाणी त्या साधूचं दर्शन घेण्यासाठी धाव घेतलेली आहे. बोला पुंडरी कमरते हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान रामचंद्र महाराज की जय. कपिवरे हनुमान महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. चालू आहे की माऊली? चालू करा, बंद करून चालू करावं लागते त्याला. आता वाचक बदलले की